नमस्कार माऊली, नमस्कार. माऊली, आज एक वेगळाच विचार मी करत होतो की मनुष्य हा इतर सगळ्या प्राण्यांच्या पेक्षा किती वेगळा आहे आणि का. म्हणजे इतर सगळे सजीव ज्याच्यामध्ये जनावर आहेत, वनस्पती आहेत, हे सगळे निसर्गाचा एक भाग बनूनच जगतात. पण मनुष्य स्वतःला निसर्गापेक्षा श्रेष्ठ का समजतो याची उकल मला आतापर्यंत झालेली नाही. पण त्याच्या मनातली लालसा ती त्याला स्वस्थ बसू देत नाही ग. आणि त्यामुळे त्याचंही नुकसान होतं आणि निसर्गाचं तर होतच होतं. मी आपले आभारी आहे. आपण माझे अपहरण होण्यापासून वाचवले, माझे रक्षण केले व आपल्यासारखा शूर योद्धा पाहण्याचे भाग्य मला लाभले याचा मला अतीव आनंद होतो आहे. संकटात सापडलेल्या प्रत्येक स्त्रीचे रक्षण करणे हाच खरा मनुष्य धर्म आणि आद्य कर्तव्यही तेच. आणि शौर्याबद्दल सांगायचे तर एका नृपा शोभेल इतका पराक्रमी असेन मी. परंतु नृप? आपण नृप आहात? मी मालाधर. नृपाची उपाधी मी देखील स्वतःच लावून मिरविली आहे. परंतु एका दुर्दैवी युद्धात मला माझ्या साम्राज्याचा त्याग करावा लागला, स्वतःचा पराभव बघावा लागला. परंतु मनाने अद्याप मी हरलेलो नाही. राखेतून उसळी मारून मी माझा विजय निश्चित प्राप्त करेन. निश्चित. आपला पराक्रमावर आवेश बघून याची प्रचिती येतेच आहे. मला आपले आणखी एका कारणासाठी आभार मानायचे आहेत. आज मार्गशीर्ष मासातील गुरुवार, देवी महालक्ष्मीचे व्रत असते माझे. आज जर माझे अपहरण झाले असते तर त्यात खंड पडला असता. परंतु असे घटित झाले नाही, केवळ आपल्यामुळे. नाही, मी केवळ निमित्त ठरलो आहे. परंतु आश्चर्य मला याचे वाटते आहे की महाराज भद्रश्रवा हे अत्यंत लोकप्रिय व प्रजाहित जपणारे महाराज आहेत. मग त्यांच्या साम्राज्यात हे दरोडेखोर? नाही, हे सर्व त्या बंडखोरीचे परिणाम आहेत. राज्याच्या दक्षिण भागात दबा धरून बसणारे व बंड करणारे हेच. त्यांना हे राज्य हवे आहे. त्यांच्याशीच हे युद्ध सुरू आहे. परंतु तुला अपहृत करण्यामागे काय हेतू असावा? कारण मी महाराज भद्रश्रवा यांची पुत्री श्यामबाला. निश्चितच आपले हे सौंदर्य एखाद्या राजपुत्रीस साजेसे असेच आहे. आपण माझे प्राण वाचवले. माझी मनोमन इच्छा आहे की आपण माझ्या राजमहालात यावे व माझे हे आदरातिथ्य स्वीकारावे. आपले आमंत्रण मी स्वीकारले असते, परंतु आता मला माझे सैन्य उभे करायचे आहे. पुढील मोहिमेची आखणी उभी करायची आहे. माझे सहकारी माझी प्रतीक्षा करत असतील. मला निघायला हवे. थांबा राजकुमार. आज मार्गशीर्ष मासातील गुरुवार आणि आजच्या दिवशी आपली भेट व्हावी हा नक्कीच योगायोग नसावा. हा एक दैवी संकेत आहे. देवी महालक्ष्मीचा आशीर्वाद. आणि मला वाटते की आपण त्याचा असा अनादर करू नये. आपण माझे हे निमंत्रण सस्नेह स्वीकारावे. चला, मी आपणास सोडतो. चला.
निश्चितच इथल्या साम्राज्याचे व महालाचे सौंदर्य वाखाणण्याजोगे आहे. होय तर आमच्या साम्राज्याची ख्याती सर्वदूर आहे. पुढे जाऊन तर आपण आणखी मोहरून जाल. परंतु मला असे वाटते आहे की आता येथून आपण जावे, अन्यथा अन्यथा काय? आपण असे का म्हणालात? कारण इथल्या प्रजेने, इथल्या मंत्री महोदयांनी आपल्याला असे पाहिले तर त्यांच्या मनात भलते सलते विचार जागृत होतील. विचार जसे की एक राज्य गमावून बसलेला राजा अशा महान साम्राज्याच्या राजपुत्रीशी संबंध जोडू पाहतो आहे. त्यातून तऱ्हेतऱ्हेचे अर्थ निघतील. माझ्या क्षमतावर शंका निर्माण केली जाईल. आपणास अद्वा तद्वा बोलले जाईल. म्हणू दे जे म्हणायचे आहे ते, काढू दे जे अर्थ काढायचे आहे ते. कारण जे सत्य आहे ते कधी ना कधी सामोरे येणारच ना. मी आपणास मनापासून वरले आहे. मी माझे पुढील आयुष्य आपल्या विना बघू शकत नाही. आपण माझा पत्नी म्हणून स्वीकार कराल? तुमची ही शांतता खूप काही सांगू पाहते आहे. माझे मन तुम्हाला स्वामी बनवण्यास आतुर झाले आहे. मला तुमच्या मुखातून उत्तर ऐकायचे आहे. तो अधिकार द्याल ना मला? शक्य नाही शांबाला. का? का शक्य नाही? तुम्हास माझ्यावर विश्वास नाही का? मी आपली कुचेष्टा करते आहे असे वाटते आहे का तुम्हाला? नाही शांबाला, नाही. तसे कदापि मनात आणू नये. परंतु विचार कर, जर आपला विवाह झाला तर हे संपूर्ण जग काय म्हणेल आपल्याला? इतकी रूपवान राजकन्या एका पराजित राजास वरली, जो स्वतःच्या साम्राज्याचे रक्षण करू शकला नाही, तो हिचे रक्षण काय करणार? नाही, हे ऐकण्याचे त्राण माझ्यात नाही, म्हणून सांगतो आहे. पण आपणास असे का वाटले की मी हा विवाहाचा प्रस्ताव एका राजासमोर ठेवला आहे? एका शूरवीर योद्धाचा पराक्रम बघून त्याच्या शौर्यावर मी भाळले आहे, ज्याने माझे रक्षण केले. हे जरी प्रत्यक्षात कोणी पाहिले नसेल तरी मी ते अनुभवले आहे. तर तुम्ही जगाची का चिंता करता आहात? तुम्ही मनापासून विचार करा. माझी अवस्था समजून घ्या आणि शांतपणे सांगा की तुमचे मन तुम्हास काय सांगते आहे ते. संपूर्ण विचारांती मी या निष्कर्षाप्रत आलो आहे. माझे असे खडतर आयुष्य, रानावनात रात्र दिवस काढणारा मनुष्य मी, तुझी देखील असे खडतर आयुष्य व्यतीत करण्याची तयारी असेल तर नाही, मी असा विचार करणे देखील योग्य नाही. का नाही? रास्त आहे तुमचे मत, तुमच्या अपेक्षा. परंतु सीतामाई देखील प्रभू श्रीराम यांच्यासोबत वनवासातील आयुष्य जगल्याच होत्या ना. मग मी का नाही? मी तुम्हाला शब्द देते, कितीही बिकट परिस्थिती आली तरीही मी तुमची साथ सोडणार नाही. तुम्हास एकटे राहू देणार नाही. श्यामबाला, इव्हाना, इव्हाना माझ्या श्यामबालेला राजधानीच्या बाहेरही नेले असेल. पिताश्री,
पुत्री पिताश्री पुत्री पिताश्री पिताश्री माते माते शांत हो बाळा. पुत्री, माझे डोळे तुला पाहण्यासाठी खूप आतुर झाले होते. तुला सुखरूप पाहून माझ्या देहात पंचप्राण आले. माझे मन मला सांगत होते, माझी आणि तुझी भेट निश्चितच होईल. पिताश्री 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 तुमचे हेच प्रेम मला सुखरूप तुमच्या समीप घेऊन आले आहे. कशी आहेस ग बाळा तू? तू खरंच सुखरूप आहेस ना? होय पिताश्री, मी सुखरूप आहे. आणि बरं का पुत्री, आम्हाला अभिमान वाटतो तुझा. तू एकटी त्या सगळ्या दुष्टांशी लढलीस, त्यांच्याशी युद्ध करून स्वतःची सुटका करून घेतलीस. एवढी शूर असशील असं वाटलं नव्हतं. माते, तुझा हा विश्वास मी एक ना एक दिवस नक्की खरा करून दाखवे. म्हणजे मी समजली नाही. राजकुमार, प्रणाम महाराज. श्यामबाला, हे वीर तरुण कोण आहेत? हे आपल्या राज्याचे वाटत नाही. पिताश्री, हे राजा मालाधर यांनीच माझी त्या दुष्टांच्या तावडीतून सुटका केली. हे जर योग्य वेळी तेथे आले नसते तर तुमची पुत्री आज जीवित नसती. पुत्र, मी महाराज, पुत्र पुत्र तुमचे उपकार कसे मानू हेच मला समजत नाहीये. तुमच्या समोर माझे शब्द, द्रव्य सर्व काही क्षुद्र आहे. मी या जन्मात तुमचे उपकार फेडू शकलो तर स्वतःला भाग्यवंत समजेन. महाराज, शांबाला, हे काय बघतीये मी? प्रणाम महाराणी. श्यामबाला पूजेमध्ये व्यग्र आहे, त्यात असा व्यत्यय आणणे उचित नाही. अंध नाही मी, सारे काही स्पष्ट दिसतेय. शांबाला, मी काय विचारतीये? नेमकं काय चाललंय तुझं? हा अनोळखी पुरुष, ह्याचं इथे आपल्या देवघरात असण्याचं काय प्रयोजन? त्याने तुझे प्राण वाचवले तर त्याला धन द्या, योग्य तो गौरव करा आणि इथून जाण्यास सांगा. काय विचारतीये मी? माते, मी जरा स्पष्टच बोलते. ज्या व्यक्तीने माझे प्राण वाचवले त्या व्यक्तीचा माझ्या प्राणांवर परिपूर्ण अधिकार आहे आणि तो अधिकार मीच दिला आहे. म्हणून मी त्यांच्याशी विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला आहे. शांबाला, काय अभद्र बोलतेस तू? एक राजकन्या असून असे नीच विचार करताना तुला लज्जा वाटत नाही?
आणि तुझा हा निर्णय मला कदापि मान्य नाही. परंतु माते, माझे सुख कशात आहे हे मला माहीत नसेल का? आणि हा निर्णय मी विवेक बुद्धीनेच घेतला आहे. निर्णय घेतलास? इतकी बुद्धी आली तुला? आणि आमचे मत देखील विचारात घ्यावेसे वाटले नाही? आणि एका राजकन्येचा विवाह हा राजाशी व्हावा, राजघराण्यात व्हावा, कुणा वनात भेटलेल्या सामान्य मनुष्यासोबत नव्हे. तुला मी निक्षून सांगतेय, तू जो हा विचार करते आहेस हा सोडून दे. कारण जे तू चिंतते आहेस ते घडणे केवळ अशक्य आहे. महाराणी, आपण मोठ्या मनाने आम्हा पुत्रांचा स्वीकार करावा. आम्ही तुमचीच लेकरे आहोत आणि आम्हास साक्षात देवी महालक्ष्मीचा आशीर्वाद लाभला आहे. त्याचा तरी आदर करावा. आणि माते, आम्ही एकमेकांना मनोमन स्वीकारले आहे. असे आणि इतके सारे असूनही या विवाहास आम्ही संमती नाही दिली तर? जर तू मान्यता नाही दिलीस तर तुमच्या अनुमतीशिवाय हे अश्वारूढ करून घेऊन जातील आणि त्याला माझी मान्यता असेल. तू तुझ्या मातेस असे उद्दामपणे उत्तर देतेस? याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. सैनिक, सैनिक, या व्यक्तीस तात्काळ कारागृहात डांबून ठेवण्यात यावे. महाराणी, महाराणी माझं ऐकून तरी घ्या. महाराणी, महाराणी. माते, माते, अगं असं काय करतेस तू? माझ्या सुखाचा तरी विचार कर माते. माते, माते. माऊली, असं तुला कधी जाणवलंय का ग, की आपण ज्या घरासाठी, ज्या मुलाबाळांसाठी एवढे कष्ट घेतो त्यांना त्याची जाणीव नसते? नाही 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 माऊली, अगं तुझे तुझ्या मुलांवर इतके चांगले संस्कार आहेत की ते असं कृतज्ञ वागणार नाहीतच. परंतु अशी उदाहरणं आपण पाहतो की मुलांना आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव नसते. का नसते? कदाचित असंही असेल की माता पित्यांच्या पेक्षा या मुलांचं मन इतर ऐहिक सुखामध्ये किंवा इतरत्र बाह्य सुखामध्ये रमतं, म्हणून मग ते असा मार्ग भटकल्यासारखे वागत राहतात. आता हे सर्व सांगायचा प्रयत्न पुन्हा येऊन थांबतो तो सुखाची मूळ व्याख्या काय या प्रश्नाशी. खरं सुख आपल्या माणसांमध्येच असतं. यापेक्षा खरं तर अधिक लालसा धरू नये. इतका सहज सोपा सिद्धांत पाळला तर आपलं आयुष्य नक्की आनंदी आणि समाधानी होईल. आता आपल्या कथेतील पात्रांना हे अंतिम सुख कसं प्राप्त होणार आहे ते बघूया पुढील भागात. पण तोवर उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.